काय ग, काय झालं? नाही काही नाही नानीजी. अगं मग चेहरा का उतरला असा? ते समोर गेली होती ना. कशाला? मग हे कोणी काही बोललं का तुला? शनाया, गुरुनाथ काही बोलले? नाही नानीजी, ते आज यांच्या अवॉर्ड साठी ते राधिका, अगं कशाला जातेस तू तिथे? हा, त्याच्या अपयशाचं सगळं खापर तुझ्या डोक्यावर फोडलं असेल ना त्यांनी. त्याच्याशी चांगुलपणाने वागून काय मिळतं ग तुला? यांना ते अवॉर्ड मिळावं असं मला मनापासून वाटत होतं. मी बायको आहे त्यांची. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत त्यांना साथ देणं माझं कर्तव्य नाहीये का? म्हणून मी तिथे गेली. हा पोरगा आला आणि सगळं खरं खरं बोलून दिलं त्यांनी. नको ते बोलून बसला. अगं काय चुकीचा बोलला तो? हे बघ, लहान मुलांचं मन निर्मळ असतं. त्यांना जे डोळ्याला दिसतं तेच खरं असतं त्यांच्यासाठी, आणि तेच बोललाय तो. काही चुकलं नाहीये त्याचं, बरोबरच बोललाय. हे बघ राधिकाताई, बरोबर आहे तुझं. कसं आहे ना, मुळात तू गुरुनाथची बेटर हाफ आहेस, आणि तू जर त्याच्यासोबत राहत नसशील तर मग तू कम्प्लीट फॅमिली मॅन कसा होईल सांग ना. हो पण मायामुळे यांचं खूप नुकसान झालं. अगं राधिकाताई, असं काही नाहीये. मुळात तो एलिजिबल नसेल तर तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी तो अवॉर्ड त्याला मिळणार नाही. त्यामुळे प्लीज असं स्वतःला ना ब्लेम करणं थांबव, आणि कमॉन असं मूड ऑफ नको करून घेऊस तू प्लीज. नाही तर काय, त्या गुरुनाथचं काही खरं नाही. कसा वागतो तुझ्याशी? बरं झालं ते झालं. मी काय म्हणतो राधिका, ते तू असा पॉझिटिव्ह विचार का नाही करत? म्हणजे तू जेव्हा त्या घरी जाशील, जेव्हा तू आणि गुरुनाथ एकत्र राहायला लागाल, तेव्हा त्याला तो अवॉर्ड मिळेल. हा, या राधिकाचं काय म्हणणं आहे ना, मला तेच कळत नाही. ती मूर्ख आहे का जरा? इतकं साधं कळत नाही ना की जो नवरा तिला विचारतही नाहीये, पुढे विचारणारही नाहीये, त्याच्यासाठी इतका अट्टहास का? आणि कोणाच्या जीवावर? तर आमच्या. और म्हणजे ही राधिका तोपर्यंत इकडेच राहणार. पंकज, आपल्याला बाहेर जायला उशीर होतोय. मी पर्स आणते, आपण लगेच निघूया. पंकज, खरंय तुझं. यांना हे अवॉर्ड मिळो वा न मिळो, पण एक मात्र नक्की, का मी यांना कम्प्लीट फॅमिली मॅन बनवीनच. नानीजी, अहो चांगलेत होय. हा, फक्त यांना उपरती झाली पाहिजे. हे बदलतील. नाही, कुठल्याही नवऱ्यानी आपल्या बायकोची किंमत केलीच पाहिजे. तिला सन्मानानं वागवलंच पाहिजे. आणि मला खात्री आहे, एक ना एक दिवस हे मला सन्मानानं वागवतील. मूर्खपणा चाललाय सगळा. मूर्खपणा चाललाय. अरे काय चाललंय तुझं? जे व्हायचं होतं ते झालं सकाळी. आता काय दिवसभर चिडचिड चालू आहे तुझी, आणि हे सगळं करून काय वेगळं होणार आहे आता? न करून तरी काय करू शनाया? सगळं व्यवस्थित जुळून आणलं होतं. अथर्व इथे होता, फोटोशूट व्यवस्थित अरेंज झालं होतं, मला नॉमिनेशनही मिळालं असतं त्या टायटलसाठी. पण नाही, सगळंच गेलं. त्या राधिकानं हे काही होऊ दिलं नाही. सगळं हे राधिकामुळे होत आहे. राधिकामुळे तर झालंच आहे, पण त्या आनंदमुळे झालंय. यु नो व्हॉट, आय एम शुअर त्यांनीच सांगितलं असणार आहे तिला की तिकडे फोटोशूट चालू आहे, तिकडे जा आणि सगळं स्पॉइल कर. शनाया, मला नाही वाटत आनंद असं काही करेल. तुझा ना जरा जास्तच विश्वास आहे या लोकांवर. मला सांग, प्रत्येक वेळा राधिका घरात किंवा ऑफिसमध्ये जे काही करते तेव्हा आनंद आणि जेनी तिला सपोर्ट करतात की नाही? नाहीतर तिला कसं कळतं रे बरोबर ऑफिसमध्ये काय चाललंय आणि काय नाही ते? आय एम टेलिंग यू, आनंद आणि जेनी तिचे खूप स्ट्रॉंग सपोर्टर्स आहेत. सो तू त्यांना कामावरनं काढून टाक, और ऍटलीस्ट त्यांची ट्रान्सफर तरी कर यार. शनाया, माझ्यासाठी ते आनंद किंवा जेनी महत्वाचे नाही आहेत का? माझ्यासाठी महत्वाचं आहे ते कम्प्लीट मॅन ऑफ द इयरचं टायटल, आणि जेच राधिकानं मला मिळू दिलं नाही. राधिका नेहमीच असं करते.
She always wants to prove that she is right and you are wrong. How she is superior to you? मला एक गोष्ट कळत नाही, एका साध्या गृहिणीमध्ये एवढी हिंमत आली, कुठून आली, कशी? अरे कशी येणार नाही हिम्मत? एवढी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम आहे ना तिची, इन्क्लुडिंग युअर मॉम अँड डॅड. तुझ्यासोबत कोण आहे? फक्त मीच आहे. आय नो बच्चा, मला माहितीये तूच आहेस फक्त माझ्यासोबत. पण तरी एक गोष्ट मला कळत नाहीये, हे सगळे लोक आधीपासून तिच्या सगळ्याच गोष्टींमध्ये तिच्यासोबत नव्हते. आजकाल दिवसेंदिवस तिचा कॉन्फिडन्स वाढतच चालला. कॉन्फिडन्स नाही येतो, ओव्हर कॉन्फिडन्स. गॅरी, सेम टेलिंग यू, ती जोपर्यंत इथे राहते ना तोपर्यंत सगळा प्रॉब्लेम आहे. कारण की इकडे सगळी तिची सपोर्ट सिस्टम आहे. आपण राधिका आणि अथर्वला इथून घालवलं पाहिजे. शनाय, मला राधिकाशी काही घेणं देणं नाही का, पण अथर्व आपल्याच सोबत राहायला पाहिजे. बट वाय यार, तू आज सकाळी बघितलं ते पुरे नव्हतं का? तू किती मस्ती करतो आणि तोच बोलला ना सगळ्यांसमोर. शनाया लहान आहे ग तो, त्याला काय कळतंय? हे सगळं राधिकामुळे घडतंय. आणि एक गोष्ट लक्षात घे, आपण जर अथर्वला नीट सांभाळलं ना तर आणि तरच राधिका डिवोर्स पेपरवर सह्या करणार आहे. अथर्व जर इथून निघून गेला तर काही होणं शक्य नाही. राधिका डिवोर्स पेपरवर सह्या करणार नाही. ठीक यार, का सगळं एवढं कठीण आहे बाबा? सगळाच गुंता झालाय. पण मी त्या राधिकाला दाखवून देणार आहे की ती मला कधीही हरवू शकत नाही. आणि बच्चा, तू आहेस ना माझ्यासोबत. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. मी तुला मारायला आलीये.